भारतीय जनता पार्टीचे खारघर येथील नेते तथा भारतीय जनता उत्तर भारतीय सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून संपन्न झाला। संतोष शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी पनवेल महानगरपालिकेतील स्वच्छता दूतांचा सन्मान देखील करण्यात आला। संतोष शर्मा यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद घेतला। पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी संतोष शर्मा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। संतोष शर्मा यांचे विविध सहकारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संतोष शर्मा यांच्यावरती वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। सामाजिक कार्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत। लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदा ठाकूर, परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या विविध उपक्रमात आपण सातत्यपूर्वक सहभाग देऊ असा विश्वास यावेळी संतोष शर्मा यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्ह्याचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संतोष कुमार शर्मा यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्हा सर्वांना आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा दिवस 19 फेब्रुवारी याच दिवशी त्यांचा वाढदिवस असतो। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं एका अर्थानं आराध्यदैवत आणि आराध्य दैवताच्या जयंतीच्या दिवशी संतोष शर्मा यांचा वाढदिवस येणं हे खरंच एका अर्थानं भाग्याचं लक्षण आहे। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सबका साथ सबका विकास या सूत्राला अनुसरून भारतीय जनता पार्टी जे काम करते हे काम या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये संघटनात्मक जिल्ह्यात पुढे वाढवण्याचं काम संतोष शर्माजी हे अतिशय मेहनतीनं कष्टानं करत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार काम करताना केंद्र सरकार राज्य सरकारची वेगवेगळी कामं ही लोकांपर्यंत पोहोचवणं, सरकारच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, उत्तर भारतीय समाजाला एकत्रित करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम हे संतोष शर्मा अतिशय नेटानं करतायत। नुकत्याच झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील, अगदी सर्व निवडणुकांमध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय आणि म्हणूनच त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना आम्हाला सर्वांनाच मनापासून आनंद आहे। संतोषजी, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। शुभेच्छा। नमस्कार। पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मनात मुजरा करो। महाराष्ट्र के कुल देवता, पूरे भारत देश के हमारे वीर पुरुष महाराज को मैं नमन करता हूं। जैसे कि आप सबको मालूम है, महाराष्ट्र के अंदर भगवान कृष्ण की चतुराई, राम की मर्यादा थी। जहां जिसको यूज कर चलता था, तलवार भी था उनके पास, सोच भी अच्छी थी। आज हम एक स्वराज लेके यहाँ बैठे हुए हैं, अपने सनातन की सांस ले रहे हैं, तो महाराष्ट्र के उसमें जो कुछ बहुत बड़ा योगदान है। उसी साथ साथ मेरे जन्मदिन के उपलक्ष्य में सभी आज हमारे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, संघ के कार्यकर्ता सभी लोग आए। उन्होंने हमारा केक काटा। हर साल की तरह इस साल भी हमारे जो पनवेल महानगर पालिका के सफाई कामगार हैं उनको मैंने भेंट वस्तु देके उनका स्वागत किया है। जैसे कि आप सबको मालूम है, हमारे देश के माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने उनका एक स्वच्छता अभियान देश के बड़ा मिशन है। हमारा देश स्वच्छ हो, स्वच्छ रहेगा तो हम निरोगी रहेंगे, और हमारे अगर हम निरोगी हैं तो उससे हमारा बहुत सारे फायदे होते हैं। उसी साथ हमारे प्रदेश के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब के जो कार्यशैली से मैं प्रेरित होकर यह कार्यक्रम करते रहता हूं। हमारे पनवेल विधानसभा के आमदार माननीय प्रशांतदा ठाकुर जी, उनका जन्मदिन जब भी रहता है मैं देखता हूं जन्मदिन लोगों के बीच जाके लोगों की सेवा करके जिस प्रकार से मनाते हैं, मुझे उनसे यह प्रेरणा मिलती है। लोक नेता माननीय रामशेठ ठाकुर जी हो, माननीय परेश ठाकुर साहब हो, उन सब से जो मुझे प्रेरणा मिलती है, वह प्रेरणा से मुझे आज यह कार्य कर पाता हूँ। और मेरी सभी बहनें हैं, सभी लोग यहाँ पर आए, मैं सबको धन्यवाद करता हूँ। सुबह 7 बजे से आए, सबने इस कार्यक्रम को सफल बनाया। आप सब धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या या प्रभागातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. आणि याच पवित्र दिनी आज आमचे मित्र संतोषजी शर्मा, उत्तर रायगड जिल्हा उत्तर भारतीय संघाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, यांचाही वाढदिवस येतो. खऱ्या अर्थानं आजचा दिवस वाढदिवस असणं म्हणजे मोठ्या भाग्याचं आहे. आणि आज आमच्या संतोषजीचा वाढदिवस असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघतोय हा सेक्टर 18 मधील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे. आणि दरवर्षी एक संकल्प घेऊन संतोषजी आपल्या वाढदिवसाची सुरुवात करत असतात. दरवर्षी सर्वप्रथम स्वच्छतेला प्राधान्य देऊन या ठिकाणी आपल्या घरापासून म्हणजे या प्रभागातील सेक्टर 18 पासून ते त्यांच्या या कामाला सुरुवात करतात. दिवसभर विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातात. आताच आपण बघतोय जे आमचे पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत आहेत, यांना एक प्रेमाची भेट वर्षातून त्यांनाही कुठेतरी त्यांच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मिळावी म्हणून ते या ठिकाणी त्यांच्यासाठी काही भेटवस्तू देत असतात. आणि आपण बघितलं या ठिकाणी त्यांनी त्या भेटवस्तू देखील दिलेल्या आहेत. आजचा त्यांचा मला वाटतं हा वाढदिवस आता कितवा आहे ते सांगता येणार नाही, कारण त्यांना जर आपण बघितलं तर नेहमी हसरा चेहरा आणि नेहमी खुश असणारा व्यक्तिमत्व आहे. आपण बघतो या आमच्या प्रभागामध्ये जेव्हा काम करत असतात तेव्हा संतोषजीच्या जवळ अगदी प्रेमाने खूप माणसं जुळलेली आहेत. आपण बघतोय आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एवढी मोठी उपस्थिती, सकाळीच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. अशाच पद्धतीनं त्यांचा वाढदिवस अजून पुढे एक 70 ते 80 वर्ष या ठिकाणी सातत्यानं साजरा होत राहो आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांना या ठिकाणी येता यावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि ह्या जयंतीच्याच शुभदिनी आमचे उत्तर रायगड जिल्ह्याचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आमचे मित्र संतोष कुमार शर्मा यांचा आज वाढदिवस. जसं छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर ते एक विचार होते, एक प्रेरणा होती आणि त्याच धर्तीवरती त्यांच्याच विचारावरती आज सर्व महाराष्ट्र असेल, भारत देशभर असेल, जगभर त्यांचे विचार घेऊन लोक प्रेरणा घेत आहेत. आमचे मित्र संतोष शर्माजी, आता आपण बघितलं असेल मागचे जे 4-5 निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आमदार साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी जी भूमिका पूर्ण उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये केली आहे, त्यामुळे आमदार साहेबांचे आणि भारतीय जनता पार्टीचे एक अतिशय कट्टर असे कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून त्यांची भूमिका आपण पाहतोय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या सेक्टर 18 मध्ये विविध ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम चालू झाले. त्यातला एक कार्यक्रम म्हणजे स्वच्छता अभियान. हा दरवर्षी इथे केला जातो आणि जे वर्षभर आपल्या शहराची स्वच्छता जे करतात असे स्वच्छता दूत यांचा कुठेतरी सन्मान व्हावा, त्यांना कुठेतरी आदर प्राप्त व्हावं म्हणून त्यांचं काम आम्ही हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मिळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे केलेलं आहे. तर असे हे संतोष शर्माजी यांना ह्या वाढदिवसा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे तसेच पूर्ण भारताचे आराध्य दैवत मान्य छत्रपती शिवाजी महाराज आज यांचा जन्मोत्सव आणि त्याच दिवशी आमचे परममित्र संतोष शर्माजी यांचाही वाढदिवस. प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आपण सर्वांनी बहुसंख्येने इथे उपस्थित राहून आणि लोकांच्या लोकसेवेचे कार्यक्रम, स्वच्छता अभियान, स्वच्छता दूत यांना भेटवस्तू देऊन त्याची सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूरजी यांच्यासोबतही आपल्याला संतोष शर्माजींचा केक कापून वाढदिवसाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. शिंदे सरांनी ज्याप्रमाणे आता सांगितलं त्याप्रमाणे पक्षाने जी झेडपी इलेक्शनला त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली त्या जबाबदारीतून त्यांनी सर्व उमेदवार जिंकून आणलेले आहे. असं जबाबदारीचं दुसरं नाव भारतीय जनता पार्टीमध्ये संतोष शर्माजी असं झालेलं आहे आणि दिवसांदिवस त्यांचं लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यांचे सहकारी वाढत चाललेले आहे आणि असेच ते त्यांच्या वाढदिवशी वाढत राहू. मी ही शुभेच्छा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच आमचे उत्तर रायगड जिल्ह्याचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष श्री संतोषजी शर्मा यांचा पण जन्मदिवस आहे. त्या निमित्त त्यांना खूप खूप शुभकामना. तसेच संतोष शर्मा जी को जन्मदिन की हार्दिक हार्दिक बधाई. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सर्व सेक्टर 18 मधील रहिवाशांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे मित्र आणि उत्तर रायगड जिल्ह्याचे उत्तर भारतीय अध्यक्ष श्री संतोषजी शर्मा यांचा आज वाढदिवस आहे. तर हा फार मोठा योगायोग आहे आणि त्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. स्वच्छता अभियान झालेलं आहे आणि स्वच्छता दूतांना कपडेही वाटून झालेले आहेत. ते वेळोवेळी असेच
लोकोपयोगी कार्य करत असतात. त्याबद्दल असेच उत्तरोत्तर त्यांच्या हातून कार्य घडत जावो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.